राज्याच्या गुणवत्ता यादीत सिद्धी जाधवचा डंका, सुयश विद्यालयाची मान उंचावली। बार्शी तालुक्यातील सुयश विद्यालयाची विद्यार्थिनी सिद्धी संदीप जाधव हिने नुकत्याच जाहीर झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत राज्याच्या गुणवत्ता यादीत 10वा तर सोलापूर जिल्ह्यात 6वा क्रमांक मिळवून शाळेची आणि तालुक्याची मान उंचावली आहे। तब्बल 300 पैकी 278 गुण मिळवून सिद्धीने हे मोठं यश संपादन केलं आहे। सिद्धीच्या या यशात तिची कठोर मेहनत आणि शिक्षकांचे मार्गदर्शन दिसून येते। तिला गणित विषयात 100 पैकी 100, इंग्रजीत 50 पैकी 50 आणि बुद्धिमत्ता चाचणीमध्ये 100 पैकी 90 गुण मिळाले आहेत। तिच्या या कामगिरीमुळे राज्यातील पहिल्या 50 विद्यार्थ्यांच्या यादीत तिचे नाव समाविष्ट झाले आहे। लवकरच एका वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात येणार असून तिला 5001 रुपयाचे पारितोषिकही दिले जाणार आहे। हा सन्मान एखाद्या MPSC क्लास 1 अधिकाऱ्याप्रमाणेच असेल। सुयश विद्यालयातील राज्याच्या गुणवत्ता यादीतील 4था यशवंत म्हणजे कुमारी सिद्धी जाधव हे राज्याच्या गुणवत्ता यादीतील जे 50 विद्यार्थी असतात त्यामध्ये सिद्धी एक 10व्या क्रमांक पटकावून शिष्यवृत्ती धारक झालेली आहे आणि जिल्ह्यामध्ये जे 218 क्रमांक आहेत त्यामध्ये साक्षीचा जिल्ह्यात 6वा क्रमांक आहे। म्हणजे राज्याच्या यादीत 10वी आहे आणि सोलापूर जिल्ह्यात 6व्या क्रमांकाने ती शिष्यवृत्ती धारक झालेली आहेत। सिद्धीला 300 पैकी 278 गुण प्राप्त आहेत। इतर विद्यार्थ्याप्रमाणेच तिनं गणितामध्येही 100 पैकी 100 गुण मिळवलेले आहेत आणि इंग्रजीमध्ये 50 पैकी 50 गुण आहेत। बुद्धिमत्तेमध्ये 100 पैकी 90 गुण आहेत। असं तिनं उज्ज्वल यश संपादन केलेलं आहे। सिद्धीलाही ज्यावेळेस एक वरिष्ठ अधिकाऱ्याच्या हस्ते सत्कार करण्यात येईल त्यावेळेस रोख 5001 रुपयाचं बक्षीस आणि MPSC कडून ज्यावेळेस क्लास 1 ऑफिसर म्हणून सिलेक्शन होतं त्याच धर्तीवर या गुणवंताचा एक सन्मान करण्यात येणार आहे। या यशाबद्दल तिचं हार्दिक अभिनंदन आणि तिच्या पुढील शिक्षणासाठी हार्दिक शुभेच्छा। आपल्या या घवघवीत यशाचे श्रेय सिद्धीने तिची आई, शाळेचे संस्थापक अध्यक्ष शिवदास नलवडे आणि सर्व शिक्षकांना दिले आहे। ती म्हणाली, सुरवसे मॅडम यांच्यामुळे मला गणित सोपे वाटले तर नेवरे सरांनी मराठीत पारंगत केले। शेटे मॅडम यांच्यामुळे इंग्रजीत पैकीच्या पैकी गुण मिळाले आणि बोंगाळे मॅडम यांनी बुद्धिमत्ता विषयासोबतच योग्य निर्णय घेण्याची क्षमता दिली। नमस्कार, माझे नाव सिद्धी संदीप जाधव। महाराष्ट्र शासन परिषदेने आयोजित केलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत मी राज्यात 10वी व जिल्ह्यात 6वी आले। याचा मला खूप मोठा आनंद होत आहे। मी याचे श्रेय शाळेचे शिक्षक, माझी आई व शाळेचे संस्थापक नलवडे सर यांना देते। मला गणित विषय शिकवणाऱ्या सुरवसे टीचर त्यांच्याबद्दल तर काय बोलावं। लोकांना गणित हा विषय आवडत नाही, परंतु त्यांच्यामुळेच तर मला गणित हा विषय आवडायला लागला। त्यानंतर मराठी हा विषय मला नेवरे सरांनी शिकवला। ते मराठी विषयात पारंगत होतेच, परंतु त्यांनी मलाही मराठी विषयात पारंगत केले। त्यानंतर इंग्रजी हा विषय मला शेटे टीचरांनी शिकवला। त्यांनी अतिशय सोप्या पद्धतीने मला इंग्रजी हा विषय शिकवला। त्यामुळेच तर आज मला 50 पैकी 50 इंग्रजीमध्ये लिहू शकले आहेत। त्यानंतर बुद्धिमत्ता हा विषय मला बोंगाळे टीचरांनी शिकवला। त्यांनी केवळ बुद्धिमत्तेतच कसा तर्क लावायचा हे नाही शिकवले, तर आयुष्यात कसा तर्क लावायचा हे शिकवले। त्यानंतर मी सर्वांचे आभार मानते, म्हणजेच माझी आई, माझे सर्व शिक्षक व शाळेचे संस्थापक यांचे पुन्हा एकदा मनापासून आभार मानते। मला इतकंच सांगायचं आहे की अभ्यासामध्ये सातत्य ठेवा, अभ्यास नियमित पूर्ण करा, दिलेला अभ्यास रोज पूर्ण करत जा। धन्यवाद। सिद्धीची आई सुवर्णा जाधव यांनी मुलीच्या यशाबद्दल आनंद व्यक्त करत सांगितले की शाळेतील शिक्षकांनी उन्हाळी आणि दिवाळी सुट्ट्यांमध्येही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। आम्ही तिला कधीही कोणत्याही बंधनात ठेवले नाही। नमस्कार, माझे नाव सुवर्णा संदीप जाधव। मी सिद्धीची आई आहे। सिद्धीने घरातच नव्हे तर समाजातही नाव कमावले। आम्ही तिला कधी हे करू नकोस असं म्हटलं नाही। तिचं स्वातंत्र्य तिच्या पंखांना ऊर्जा देत गेलं। सुरवसे मॅडम, शेटे मॅडम, बोंगाळे मॅडम, नेवरे सर यांनी खूप चांगल्या पद्धतीने तिला मार्गदर्शन वेळोवेळी केलं। मी त्यांचे खूप आभार मानते।
आणि खास करून नलवडे साहेब यांनी स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्यांची उन्हाळी सुट्ट्या असू दे, दिवाळी सुट्ट्या असू दे, एकही दिवस न घालवता त्यांनी त्यांचं खूप चांगल्या प्रकारे त्यांना शिकवलं. त्यांना माझी मुलगी सिद्धी हिने आज खूप मोठं यश संपादन केलं आहे. त्याच्यामुळे मी खूप खूप आनंदी आहे. धन्यवाद. सुयश विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष शिवदास नलवडे यांनी सिद्धीच्या या यशाबद्दल तिचा आणि तिच्या आईचा गौरव केला. सिद्धीने मिळवलेले हे यश केवळ तिचे वैयक्तिक यश नसून ते सुयश विद्यालयातील मेहनती शिक्षकांच्या आणि शाळेतील संस्कारांचे प्रतीक आहे. तिचे हे यश अनेक विद्यार्थ्यांना प्रेरणा देईल यात शंका नाही.